जे मुलांना फूड गरजेचं आहे या वयामध्ये ते जातंय का? कुठे कसली कमतरता आहे का? आपण जे काही त्यांना जेवायला देतो, जे काही खायला देतोय, प्यायला देतोय, व्हॉटेवर द थिंग्स वी आर गिव्हिंग टू देम फॉर देअर फूड, ते प्रॉपर जातं आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे. बघा, आजकाल आपण बरेच ऐकतोय, बऱ्याच ठिकाणी भेसळ आहे किंवा ऑर्गॅनिक फूड मिळत नाही आहे, बऱ्याच काही गोष्टी. मग हे होत नाही आहे का? ते त्याच्या ब्रेनपर्यंत जे खाद्य हवं आहे ते जातं आहे का? हे शोधणं खूप गरजेचं आहे. जर मुलांना मेमरीचा इश्यू होत असेल किंवा अजून काही चॅलेंजेस असते तर आपल्याला ते ॲक्सेप्ट करून त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करणं पॅरेंट्स खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पॅरेंट्स लोक असं विचार करतो, माझा मुलगा दिसतोय ना फिट, मग त्याला काही प्रॉब्लेम नाही. असं नाही राहत. जर ते अभ्यास करत नाही किंवा काही चॅलेंजेस येत आहेत किंवा वारंवार सांगितल्यावर पण त्यांच्या लक्षात येत नाही आहे, तर काही असू शकतात डिफिकल्टीज, चॅलेंजेस. वी नीड टू ॲक्सेप्ट देम. मी हे केलं तर दुसरे लोक काय विचार करतील? फॉरगेट इट. बघा, आपल्याला काय महत्त्वाचं आहे? आपल्याला आपल्या मुलांचं सक्सेस, आपल्या मुलांची ग्रोथ ही खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर की नाही? आज नावं ठेवणारे लोक उद्या चांगलंही म्हणतील किंवा आज चांगलं म्हणणारे लोक उद्या नावंही ठेवतील. सो लेट इट बी. तुम्ही फक्त तुमच्या मुलाविषयी विचार करा. जर त्याला अभ्यासामध्ये डिफिकल्टीज येते तर मेन कारण फूड पण असू शकतं किंवा काही चॅलेंजेस पण असू शकतात, ते शोधायला घ्या.